नमस्कार. आपण पाहत आहात आपले वार्ता चॅनल तहलका वर्धा आणि मी आहे आपल्या सोबत अंकिता. एक वेदनादायी घटना इथे हिंगणघाट वरून आलेली आहे. देवी विसर्जनाच्या उत्सवात 2 तरुणांचा वेना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल सायंकाळी वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दारोडा गावात देवी विसर्जनासाठी वेना नदीच्या पात्रात 4 तरुण उतरले होते. यामध्ये 2 तरुण हर्षल नथू चाफले वय 22 आणि विशाल मनोहर पोहाणे वय 25 वर्षे हे खोल पाण्याच्या प्रवाहात अडकून बुडाले. मात्र उर्वरित 2 युवकांना आपला जीव वाचवण्यात यश मिळालं. गावातील मंडळांनी नेमलेल्या स्थळी न जाता थेट वेना नदीच्या घाटावर विसर्जनाचा निर्णय घेतला होता. मोठ्या संख्येने तरुण सहभागी असलेल्या या मिरवणुकीत अचानक हा प्रकार घडला आणि आनंदाचा माहोल क्षणात शोकांतिका बनला. घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार घनश्याम पाटील ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. स्वतःची जीवाची पर्वा न करता त्यांनी नदीत उडी मारून शोधकार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत शोध घेतला गेला, मात्र मृतदेह सापडले नाहीत. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. सकाळी 9 वाजताच्या सुमारास विशाल पोहाणे याचा मृतदेह घटनास्थळापासून 1 किलोमीटर अंतरावर सापडला, तर दुपारी हर्षल चाफले याचाही मृतदेह टेंभा शिवारात सापडला. दोन्ही तरुणांचे वडनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर दारोडा गावात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गावावर मात्र दुर्घटनेने शोककळा पसरली आहे. अशाच आणखी माहितीसाठी बघत रहा तहलका वर्धा. धन्यवाद.